असलेले माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज भैया, सागर खोत, मनोज सलगर, अनिता पवार, मनीषाताई, विश्वजित पाटील, उदय वेलवणकर, पैलवान महादेव ओशी, तानाजी जगताप, पोपट भाऊ भानुशे, शालकाताई पवार, विनायक जाधव, सुदर्शन पाटील, किरण उतळे, अतुल पाटील, नंदकुमार पाटील, बजरंग कदम, अरुण गवडे आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते, जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी, पत्रकार भावांनो, पण माननीय पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भर भारत घडवायला नांगरधारी शेतकरी आहे साथीला, ही घोषणा घेऊन आज या ऐतिहासिक मारुती चौकामध्ये ही सभा होत आहे. मी पहिल्यांदा या चौकामध्ये बोलत असताना ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चळवळीला दिशा दिली ते आमचे सर्वांचे आदर्श मार्गदर्शक बिजली बल्ल आदरणीय संभाजी पवार आप्पा यांना मी वंदन करतो. कारण याच मारुती चौकातून खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्याचा एक नवा इतिहास घडला, लिहिला गेला आणि तो इतिहास कधीही आम्ही विसरू शकत नाही. आज माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते लढायला शिकले, बोलायला शिकले, चालायला शिकले आणि प्रस्थापितांच्या छाताडावर पाय द्यायला शिकले. याचा गुरु कोण असेल तर त्याचं नाव आहे पैलवान आमदार संभाजी पवार. आणि म्हणून हा ऐतिहासिक चौक आहे. मी भैयाचं विशेष अभिनंदन करेन की आप्पांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने ते आज करत आहे. मी भैयाला म्हटलं, गोपीचंदन मी, की भैया जो आप्पांनी शेतकऱ्याला बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये सन्मानाची लढाई उभा केली आणि आज या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, अशा काळामध्ये आपल्याला कुठेतरी मैदानामध्ये यावं लागेल. आणि म्हणून ही आजची परिषद आहे. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आला, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. नेमकं मोदी साहेबांनी देशवासियांना काय आव्हान केलं? पहिलं आव्हान, 1 वर्ष सोने खरेदी करू नका. काही लोकांना सोनं खरेदी करू नका म्हटल्याबरोबर सोशल मीडियामध्ये टिंगल तवाळीला सुरुवात झाली. अरे बाबा, आज देशावर जे संकट आलंय, ते संकट मोदीने आणलं नाही. ते संकट जागतिक आहे, जगाच्या पातळीवरचं संकट आहे. आणि म्हणून मोदींनी सांगितलं, मला माझा देश वाचवायचा आहे, मला देशातल्या जनतेला सुरक्षित ठेवायचा आहे. आणि हे ठेवायचं असेल तर फक्त 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, मला देशाला वाचवायचंय, तुम्ही माझ्या साथीला या. पण काय काय लोक जणू त्यांना सोन्यानंच घडवलं या, त्यांचा जन्म सोन्याच्या ढिगात झाला या. ते म्हणले आता सोनं घेऊ नका, उद्या मंचीला खाऊ नका, परवा मंचीला कपडे घालू नका. अरे आम्ही असं म्हणलो नाही, पण तुम्हाला घालायची नसली तर घालू नका, आमचा त्याला दुमत नाही. उघडं फिरा. काय म्हटले, पेट्रोल डिझेल वापरायचं नाही, काय घोड्यावर बसून निघाले. अरे तुम्ही घोड्यावर बसा, गाढवावर बसा, डुकरावर बसा, पण पहिल्यांदा देश वाचवा, ही भूमिका मोदी साहेबांनी घेतलेला आहे. देश वाचवा. काही नाही पत्र लिहिलं, काय लोक आहेत मोठं लांब लचक पत्र लिहितात, जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ञ या देशामध्ये आहेत. अरे बाबा, पत्र लिहून हा देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. आज जवळजवळ आपण
सोनं जर बघितलं तर 700 ते 900 टन सोनं आपण आयात करतोय आणि यावर आपला पैसा किती खर्च होतोय 13 ते 15 लाख कोटी रुपये एवढा पैसा सोन्यावर खरेदी होतोय। आता हे पैसे वाचले तर परकीय चलन वाचणार आहे। बरं आता इथं माझ्या माई मौल्या बसल्या त्या किती आहे वो सोनं गावगाड्यात आपल्याकडं गळ्यात 3 मणी सोन्याचं। आम्ही मोदी साहेबांनी सांगितलं सोनं घेऊ नका। मी मोदी साहेबांना सांगतो गावगाड्यातला शेतकरी आणि माय माऊली तुमच्या आव्हानाला साथ द्यायला उभा राहिले या, तुम्ही चिंता करू नका। आम्ही 1 वर्ष नाही सोनं खरेदी करत। आमच्या लेकीचं लग्न जर झालं तर आम्ही ती सोन्याचं पैसा तिच्या नावावर डिपॉझिट करतो आणि मोदी साहेब तुम्ही सांगाल त्यावेळी सोनाराच्या दारात जातो, अजिबात चिंता करू नका। पण कायला सकाळ संध्याकाळ सोन्याचंच पाणी पिता येत अशांना त्याची चिंता लागली। दुसऱ्या बाजूला डिझेल पेट्रोल, अरे डिझेल पेट्रोल हे जर बघितलं तर दरवर्षी आपल्याला डिझेल पेट्रोलवरचा खर्च सुद्धा हा 135 ते 160 अब्ज डॉलर्स आहे। सोन्याचा खर्च 45 ते 50 अब्ज डॉलरचा आहे। आता डिझेल वाचवा म्हणजे काय करा, उगाच घरात 4-5 गाड्या असल्या तर एक गाडी काढा, अलीकडे मोटरसायकल असतीया, जीप असतीया, ट्रॅक्टर असतोया, जेवढं लागल तेवढं गरजेपुरतं वाहन वापरा आणि आपण डिझेलचा उपयोग जपून करूया हे सांगितलं। हे म्हणायला लागले की डिझेल पेट्रोल वाचवा, मग मोदींनी देशाला संकटात आणलं। अरे संकटात मोदींनी आणलं नाही, मी तर वसलेल्या सगळ्या नागरिकांना जबाबदारीनं सांगतो, डिझेल पेट्रोल हे इतर देशातून येतं। इराक असेल, इराण असेल, कुवेत असेल, रशिया असेल, अरब राष्ट्रामधून येतं। डिझेल पेट्रोल कुठं आहे, तिकडं जमिनीच्या पोटात आहे। आपल्याकडं डिझेल पेट्रोल कुठं आहे, जमिनीच्या वर आहे। ते कशात आहे, ते मक्यामध्ये आहे, ते ऊसामध्ये आहे, ते ज्वारीमध्ये आहे, ते तांदळामध्ये आहे, ते गव्हामध्ये आहे। इथेनॉलचा शोध 19व्या शतकामध्ये लागला आणि आपल्याकडे इथेनॉल वापरायला परवानगी 2004 साली दिली। कुणाला यावं लागलं, अटल बिहारी वाजपेयी यांना यावं लागलं। अरे तुम्ही 100 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 100 वर्ष अगोदर इथेनॉलचा शोध लागला। तुम्ही का नाही इथे इथेनॉल डिझेल पेट्रोलच्या ऐवजी वापरलं, का नाही वापरलं? मोदी सरकार आल्यानंतर इथेनॉल डिझेल पेट्रोल मध्ये 20% वापरायची परवानगी 2014 दिली। त्याच्यासाठी या देशाचा पंतप्रधान मोदींना व्हावं लागलं। अरे तुम्ही जर आम्हाला इथेनॉल जर वापरायला त्यावेळी परवानगी दिली असती तर आज सगळ्या गाड्या इथेनॉल वरती चालल्या असत्या, सगळे इंजन इथेनॉल वरचे निघाले असते। हे पाप कुणाचं? हे पाप खऱ्या अर्थानं काँग्रेसचं आहे। पण त्या पापाचं खपार कुणावर? मोदीवर। अरे मोदीने काय केलं? मोदीने हा देश एक संघ ठेवला, कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत एक देश एक झेंडा।
370 कलम हटवून एक संघ देश कुणी ठेवला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. एक संघ देश ठेवला. तुम्ही काय या देशामध्ये दिलं? तुमच्या काळातले रस्ते आठवा, तुमच्या काळातल्या सुविधा जर बघितल्या तर त्या सुविधांची काय परिस्थिती आहे? अरे मोदींनी या देशामध्ये सरकार आल्यानंतर स्वच्छ भारत अभियान हातामध्ये घेतलं आणि गावागावात माय मौलीला शौचालय बांधायला अनुदान दिलं. गावागावात मोदींनी जनधन योजनेसारखी योजना हातामध्ये घेतली. मोदींनी गरिबांना, या देशातल्या प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजना हातात घेतली. एका वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाला 30 लाख घरं दिली. अरे मोदीनं काय दिलं? गरिबाच्या घरात जाऊन बघा मोदीनं काय दिलं, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं मोदींनी काय दिलं हे कळेल. मोदीनं काय दिलं म्हणणाऱ्यांना मला विचारायचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या जनतेला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. काय एक दमडी तरी सामान्य माणसाच्या खात्यावरती तुम्ही टाकली का? पानपट्टीवाला त्याचा व्यवसाय बंद होता, भाजीपाला व्यवसाय करणाराचा व्यवसाय बंद होता, हमालाचा व्यवसाय बंद होता, रिक्षावाल्याचा व्यवसाय बंद होता. अरे सगळी कष्टकरी माणसं त्या काळामध्ये घरात उपाशी होते. तुम्ही त्यांच्या खात्यावर रुपया दिला नाही. पण मोदींनी या देशातल्या कोरोनाच्या काळामध्ये 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिलं. मोफत धान्य. तुम्ही काय गांजा दिली? काय दिलं तुम्ही? आणि म्हणून मोदींनी काय दिलं? अरे कोरोनाची लस कोरोनाच्या काळामध्ये 140 कोटी जनतेला मोफत कुणी दिली असेल तर ती मोदीनं दिलेली आहे. सामान्य माणूस वाचला पाहिजे ही भावना ठेवली. अरे मोदींनी काय दिलं? पेयजल सारखी योजना दिली. गावागावामध्ये पिण्याचं पाणी दिलं. मोदींनी पंतप्रधान सिंचाई योजनेच्या माध्यमातून दुष्काळ भागाला पाण्याच्या योजना केल्या आणि सगळा दुष्काळ भाग सुजलम सुफलम करण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदींनी केलं. आणि म्हणून मोदींनी काय दिलं ह्याच्यापेक्षा काँग्रेस समर्पित आघाडीला मी विचारतो की अरे बाबा, जे मोदीने आवाहन केलं सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा जपून वापर करा, खाद्यतेलाचा जपून वापर करा, इलेक्ट्रिक वाहनं वापरा. मी या काँग्रेस आघाडीला आणि त्यांच्या मित्र पक्षांना विचारतो, कारण काँग्रेस आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष ही सगळी घोबडांची अवलाद आहे. या घोबडाने कधी गावगाड्यासाठी कधी आवाज उठवला नाही. हे घोबड कधी शेतकऱ्याच्या बाजूने बोलली नाहीत. मला या काँग्रेसला आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या आघाडीला प्रश्न विचारायचा आहे. अरे हो, मोदीनं जे आव्हान केलंय त्या आव्हानाला साथ द्यायला महाराष्ट्रातला शेतकरी आता खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला आहे. कारण आम्हाला याची भीती वाटत नाही. आम्हाला गावगाड्याला याची भीती वाटत नाही. आम्हाला सोन्याची गरज नाही. आम्हाला डिझेल पेट्रोलची गरज नाही. बस आमच्या ट्रॅक्टरला दिलं डिझेल पेट्रोल, आमची शेती सुरू झाली तर आम्ही सगळ्या जगाला खाऊ पिऊ घालतो. अरे आम्हाला याची चिंता नाही. आम्हाला कुठं इंडियामध्ये परदेशामध्ये गावगाड्याला फिरायला जायचं नाही. चिंता कुणाला लागली या? आईत खाऊनला लागली या? चिंता कुणाला लागली या?
ज्यांना सत्ता मिळत नाही त्यांना सत्तेचे ढोळे लागलेले आहेत. अरे परदेशामध्ये तुम्हाला फिरायची चिंता असेल तर या जून मध्ये आमच्या शेतावर पेरणी करायला, परत या 2 महिन्यानं काय हिंडायचं ती माळानं हिंडा. आमच्या अनेक प्रकारची पिकं डौलानं उभा राहते ते या आमच्या निसर्गामध्ये. अरे भीती आम्हाने नाही, कारण मी या देशातल्या जनतेला आवाहन करतो, हे किती मोठं संकट येऊन दे पण तुमच्या ताटातला अन्नाचा घास हा शेतकरी कमी करू देणार नाही, तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. चिंता आम्हाने नाही. पण ज्यावेळी 3 कृषी कायदे शेतकऱ्याच्या बाजूने आले, माझे सहकारी गोपीचंद पडळकर साहेबांनी मी किसान आत्मनिर्भर यात्रा काढली, ती देवाभाऊ आलेले होते. अरे बाबा, ते 3 कायदे काय होते? शेतकऱ्याला पायाभूत सुविधा देणे, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गुंतवणूक करणे, शेतकऱ्याबरोबर व्यापार करार करणे, शेतकऱ्याचा शेतमाल साठवणुकीवरची बंधने हटवणे, शेतमाल निर्यातीवरची बंधनं हटवणे. अरे हे शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तुटल्या जाणार होत्या. त्यावेळी राहुल गांधी आणि या भांडगोळांनी हे 3 विधेयक शेतकऱ्याच्या बाजूची हाणून पाडली आणि ते आज सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अरे काय तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहे? आज सोलरवर वीज मोदींनी दिली, घरावर सोलर मोदींनी दिला. आज शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे मोदी द्यायला लागले, लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे देवाभाऊ द्यायला लागला. अरे तुम्ही काय दिलं एवढा एकदा हिशोब येऊन मांडा. आणि म्हणून आम्हाला देश वाचवायचा, देशाला सन्मानाने आम्हाला उभा करायचा. आणि म्हणून गावगाड्यातला शेतकरी हा मोदींच्या साथीला आहे. फक्त मोदी साहेब तुम्ही एक आमच्यासाठी करा, शेतकऱ्याच्या शेतमालावरती कधी निर्यात बंदी लावू नका. साखरेचा भाव 100 रुपये किलो झाला, होऊन द्या, काय फरक पडत नाही. आता अलीकडं कोण मिठाई खात नाही ज्यादा, बिन साखरेचा चहा प्यायला लागले. कारण साखरेचा चहा प्यायला मिठाई खाल्ली तर डायबिटीस होत या, हृदयाच्या नसा चोकापुत्या त्या, हार्ट अटॅक येतो या. मग उलट साखऱ्या न खाल्लेला चांगला. आणि ज्याला स्वस्त साखऱ्या खायचा आहे त्याला येऊन द्या गावाकडं, लावून द्या ऊस, बांधून द्या पाणी, ऊसाला घालून द्या खत, त्याला देतो एक गाणा घालून. काय साखर काढायची तेवढी काढ, त्या गाण्यातनं तू बी हात बाहेर कर, देतो आम्ही त्याला जमीन. साखऱ्या काय जीवनावश्यक वस्तू आहे का हो? साखऱ्या खायला मिळाला नाही किंवा साखरेचा चहा मिळाला नाही म्हणून टाचा खोडू खोडू 100-200 मिली असं कुठं घडलंय का? अरे जीवनावश्यक मेडिकल मधलं औषध आहे, साखर जीवनावश्यक नाही. टाका त्याला जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात न काढू. मोदी साहेब म्हणले तेल कमी वापरा. मोदी साहेब आम्हाला अडचण नाही, आम्ही लहानपणापासूनच शेंगदाण्याचं कूट खलवतात करून ते भाजीत घालून खाईत आलूया. आम्हाला ती सवय आहे. पाट्यावर वरुटण पाट्या घेऊन शेंगदाणं वाटायचं, भाजीत टाकायचं, ती भाजी खायची आम्हाला सवय. पण इंडियातल्या काही लोकांना भीती पडली. अरे तेल नाही आलं तर तळलेली भाजी कशी मिळायची, तळलेली जिलेबी कशी मिळायची, तळलेलं चिकन कसं मिळायचं. या गावाकडं लाकडं फिटूया, चिकन भाजूया, काय खायचं ते खाईत बसा शेकत शेकत. अरे त्याची चिंता का करता? मोठभर शेंगदाणा घ्या, पाट्यावर वाटा,
भाजीमध्ये टाका आणि हा देश वाचवा, मी देश वाचवतोया हे स्वाभिमानानं सांगा. अरे भीती तुम्हाला, पण मोदी साहेबांना माझा आव्हान आहे. गोडे तेल 500 रुपये झालं तरी कृपा करून आता पाम तेल आणू नका. फक्त 6 महिना आम्हाला संधी द्या. 6 महिन्यामध्ये एवढं सूर्यफूल आम्ही लावतो, एवढं सोयाबीन लावतो, एवढी करडी पेरतो की तेलाचा महापूरच या देशामध्ये आम्ही आणतो. फक्त 6 महिने तेल वाहीन आणू नका. कारण गावगाड्यात जर पैसा आला तर रोजगार निर्मिती होईल. परदेशामधनं डाळी आणू नका. आम्ही डाळी तयार करतो, बंद करूया आता आपण आयात करायचं. नवं तंत्रज्ञान शेतीमध्ये येऊन द्या. HTBT सारखं बियाणं अधिक उत्पादन देणार, त्याच्यावर बंदी घालू नका. ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन दे. कारण हा अन्नदाता नुसतं त्याच्या पाठीवरनं हात फिरवा, त्याला बळ द्या, शाबासकी द्या, तो हा देश वाचवल्याशिवाय थांबणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो. शेतकरी देश वाचवू शकतो. आणि म्हणून जी काही मंडळी आज गळा काढत आहे, म्हणे मोदी परदेशामध्ये गेले, तौर करायला लागले. आम्हाने सांगितलं परदेशात जायचं नाही. अरे जागतिक धोरण ठरवायचं असेल, या संकटातनं बाहेर पडायचं असेल तर जगाबरोबर वाटाघाटी कराव्या लागतील. तुमच्यागत काय जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालून गल्लीत बोंबलं छिंडून देशाचा प्रश्न सुटणार नाही. देशाचा प्रश्न सुटायचा असेल तर जगाबरोबर बोलावं लागेल, संवाद साधावा लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी भैया असेल, पडळकर असेल, मी असेल, हा विषय आम्ही हातामध्ये का घेतला तर या सगळ्यांना मोदी नावाची एक अलर्जी झाली. काय बी झालं, देशात भूकंप झाला तरी मोदी, कुणाला गॅस्ट्रो झाला तरी म्हणते ती मोदी. काय होऊन दे, प्रत्येकाचं नाव मोदी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या राज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस नावाचं उभं आहे. मी आणि पडळकर आक्रमकपणानं देवाभाऊवर अटॅक झाल्यानंतर का राहतो आम्हाला माहित आहे. हे एक विस्थापितांच्यातलं सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व या महाराष्ट्राला देवाभाऊच्या रूपानं मिळालंय. पण वाड्यातल्या गड्यांना, या सगळ्या प्रस्थापितांना, वर्षानुवर्ष समाजावर हुकूमत गाजवणाऱ्यांना त्यांना वाटतं की गावगाडा सर्व समाज आमचा गुलाम आहे, तो आमच्या ताटाखालून बाहेर जाऊन स्वातंत्र्यपणानं का बोलायला लागलाय, का हिंडायला लागलाय. आम्ही तर शिक्षण सम्राट, आम्ही तर साखर सम्राट, आम्ही तर सहकार सम्राट, आम्ही तर जमीनदार, आम्ही तर वतनदार, आम्ही तर वाड्यातले, आम्ही तर वरच्या आभाळा एवढ्या जातीचे. देवेंद्र फडणवीस नेता कसा होतो या, आम्ही तर एवढं मोठं आहे. पण यांना सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या हवा आता निघून गेलेल्या आहेत. तुमच्या गाड्या नुसत्या पंक्चर नाहीत तर त्या आता भंगारच्या लाईनला उभा राहण्याच्या सुद्धा लायकीच्या राहिलेल्या नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस त्याला चक्रव्यूह करायचा, नरेंद्र मोदीवर त्याला चक्रव्यूह करायचा. आणि मग सोशल मीडिया, काय सोशल मीडिया, अरे भाडुत्री मीडिया ठेवून देश वाचू शकत नसतो. कधी हा देश वाचवायचा असेल तर त्याला निधडी छाती असावी लागते. आणि ती जर निधडी छाती या देशामध्ये कुणाकडे असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. हे कधी विसरू नका. ते म्हणते ते ट्रम्प तात्याला भेटय. अरे आम्ही ट्रम्प तात्याला भेट नाही. खरा पैलवान
जेव्हा समोरचा पैलवान डावाव येतो तवाच ढाक मारतो. तुम्हा सगळ्यांना एक एक ढाक बसली अजून उठायला आलेलं नाही. त्या ट्रम्पला कधी ढाकावर घ्यायचा त्याचं चांगलं अक्कल वर मोदींना तुम्ही शिकवायची गरज नाही. आणि म्हणून आजचा हा जी परिषद आपण घेतली ती एवढ्यासाठीच घेतली की मोदी साहेब तुम्ही आत्मनिर्भर भारत उभा करायला निघालाय. त्याच्या साथीला हा नांगरधारी शेतकरी तुमच्या बरोबर उभा राहिला हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. मी परत एकदा भैयाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जाता जाता या ठिकाणी हा जो आम्ही प्रयत्न केला मी आणि गोपीचंद पडळकर ज्या ज्या वेळी संकट येतात त्या त्यावेळी आम्ही रस्त्यावरती येतो. बैलगाडीवाल्याचं संकट आलं आम्ही रस्त्यावरती आलो. आज हे संकट आलं आम्ही रस्त्यावरती आलो. विरोधकांना काय टीका करायचं ते करून देते ते त्यांचं काम आहे. पण मी एक सांगतो ज्या पद्धतीनं अनेकांनी ती गोष्ट आगिल्या जंगलाला आग लागल्यावरती त्या जंगलातली टिटवी तिच्या चोचत मावल एवढं पाणी घेऊन त्या जंगलावरती शिंपडत होती फवारत होती. झाडावर बसलेला काँग्रेस रूपी डोम कावळा त्या चिमणीला म्हटला टिटवीला म्हटला तुझ्या चोचीतल्या पाण्यानं या जंगलाची आग विझणार आहे का. त्यावेळी त्या टिटवीनं चिमणीनं छोट्याशा त्या काँग्रेस रूपी कावळ्याला उत्तर दिलं की दादा माझ्या चुचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही हे मला माहित आहे. परंतु ज्यावेळी या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये असणार नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये आहे. तसं आमचं नाव किंवा आपण तुम्ही जमलाय आपलं नाव हे आग विझवणाऱ्यामध्ये असणार आहे. आणि राहुल गांधी आणि त्यांचे सगळे मित्र पक्ष यांना मी सांगतो अरे तुमचं नाव इतिहासामध्ये आग लावणारे म्हणून असणार आहे हे मात्र कदापि विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.